नमस्कार, मी अमोल. माझं दादरमध्ये कबूतरखानामध्ये पहिलं घर आहे 2 BHK आणि मला एक स्वप्न होतं की माझं दादरमध्ये स्वतःचं 3 BHK घर मला घ्यायचं होतं आणि शिवाजी पार्कच्या एरियामध्येच घ्यायचं होतं. त्यानुसार आम्हाला ही जागा मिळाली. आम्ही अंडर कन्स्ट्रक्शनच बिल्डिंग घेतली होती, पण त्यांनी 2 वर्ष टाईमलाईन दिली होती. त्यानुसार आम्ही हे बुक केलं आणि हे 3 BHK आहे. काय काय ठराविक गोष्टी मला याच्यात कव्हर करायच्या होत्या की एक तर शिवाजी पार्क एरिया मला हवा होता, स्पेसिफिक मला एक लेआउट हवं होतं. काय काय गोष्टी मला हवं होतं की मोठा TV, रिक्लायनर सोफा, मोठं डायनिंग टेबल, हे माझे 3 कंडिशन होत्या की व्हायलाच हवं होतं मला. ते एक डोक्यात होतं. प्लस मोठी बेडरूम आता आणि एक स्टडी रूम. मला एक स्टडी टेबल हवं होतं स्वतःकरता, विच इज लाईक माय स्पेस फॉर माय हाऊस. ह्या छोट्याशा काय काय गोष्टी होत्या. त्यानुसार आम्ही फर्स्ट ऑफ ऑल हिची मैत्रीण आहे स्वप्ना, तिला अप्रोच झालं. वास्तू कंप्लेंट पण असावं ही पण एक फिलिंग होती की म्हटलं करतोय तर पूर्ण करावं ना, तर हाफ काहीतरी ऐकून काय करायचं नव्हतं. सो वी वेंट विथ द फॉर्मल प्रोसेस. मग तिच्याकडनं आम्ही बेसिक डिझाईन करून घेतलं. मग तिच्यापुढे आम्ही ASPDला अप्रोच झालो ॲज अ विच इज आर्किटेक्ट फर्म. यांच्याकडनं डिझाईन करून घेतलं आणि यांच्या वास्तूनुसार आणि यांच्या डिझाईननुसार आम्ही एक लेआउट करून घेतला. प्रत्येक ठिकाणी काय असावं, कुठे बेड्स असावे, काय लेआउट असावं, हे सगळं आम्ही नीट सगळं स्ट्रक्चरिंग करून घेतलं. त्याच्यानंतर एक्झिक्युशन करता आम्हाला कार्तिक एंटरप्राइजने मदत केली. जी गौरी बेसिकलीचं नाव आहे, त्यांची आहे ती फर्म. त्यांच्याकडनं पण खूप चांगला अनुभव होता. आम्हाला डिझाईन घर सॉफ्ट पोझिशन मिळाल्यापासून ते पोझिशनपर्यंत एक साधारण 6 महिने काम चाललं. तर प्रोसेस मोठी वाटली आम्हाला, पण आता झाल्यानंतर त्याचं आउटपुट जे आलं आहे ते व्हेरी सॅटिस्फाईंग आहे. खूप छान दिसते सगळं आणि एलिगंट दिसते. म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी म्हणू शकेन. मला जे बजेटमध्ये मला जो अपेक्षा होती या बजेट साधारण व्हायला पाहिजे, त्या बजेटमध्ये सगळ्या चांगल्या माझ्या सगळ्या गोष्टी कवर पण झाल्या आणि एक ते एलिगंट होऊन पण गेलं आणि सगळ्यांना आवडते घर. सो दोघांनीच खूप चांगलं काम केलं आहे. सो व्हेरी हॅपी विथ द आउटपुट राईट नाव.